रामकृष्णारी जय शिवराय। महाराष्ट्र दर्शन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत। आज आपण दर्शन करणार आहोत कचेश्वर मंदिर। कोकणठाण बेटामध्ये असणारे हे मंदिर अतिशय पुरातन मंदिर आहे। दैत्यगुरु शुक्राचार्य आणि त्यांचे असणारे शिष्य म्हणजेच कचेश्वर देवगुरु बृहस्पती यांचे पुत्र कचेश्वर यांना गुरु शुक्राचार्यांकडे देवांनी विद्या अर्जनाकरता पाठवलं होतं, म्हणजे संजीवनी मंत्र शिकण्याकरता पाठवलं होतं। कारण या संजीवनी मंत्रांचा खूप त्रास देवांना होत होता। मेलेले राक्षस ते जिवंत करत होते, म्हणून तो लोप पावण्याकरता कचेश्वरांना पाठवलं। ती फार मोठी आख्यायिका या ठिकाणी आहे। बघा, हे बघू शकता आपण त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर। श्री शुक्लेश्वर व श्री कचेश्वर या गुरु शिष्यांची या मंदिरामध्ये लिंग स्वरूपात स्थापना केलेली आहे। शुक्राचार्य व कचेश्वर यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी, येथे असलेले हे मंदिर अतिशय जागृत स्थान आहे। या मंदिरात सेवा घालण्याची प्रथा आहे। या ठिकाणी जर तुम्ही कचेश्वराची सेवा केली तर संकटमुक्त होतात, व्याधीमुक्त होतात। आणि मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे केलेले नवस लोक येथे फेडू शकतात। तसेच या स्थानावर काल सर्प शांती, ग्रह शांती, त्रिपिंडी, नारायण नागबळी तसेच अनेक मुहूर्त, विवाह मुहूर्त या ठिकाणी कुठलाही मुहूर्त न करता या ठिकाणी करण्याचा प्रघात आहे। आणि आणखीन एक वैशिष्ट्य या ठिकाणी असं की या ठिकाणी या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत ज्ञानेश्वर, सोपान मुक्ताई आणि प्रत्यक्ष पांडुरंग श्री कचेश्वर मंदिरात 1 महिना वास्तव्य करून होते। श्री क्षेत्र पुंतांबा येथे महान संत योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्याकरता या ठिकाणी आलेले होते। आणि प्रत्यक्ष भगवंत आणि ज्ञानेश्वर माऊली मुक्ताई हे या ठिकाणी राहिलेले आहेत। आणि पौष मासी 1 महिनाभर वास्तव्य केलं। आणि म्हणून या वास्तव्याने पावन झालेली भूमी आणि इथूनच पुढे त्यांनी पुंतांब्याला योगीराज चांगदेव महाराज समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्याकरता प्रस्थान केलं। ती असणारी ही पावनभूमी आहे, ती असणारी ही पावन जागा आहे। फार महत्त्व असणारी ही जागा आहे। कारण अनंत राहिले आघात कैकदा पावले कचमृत, म्हणून तया भगवंत जयावदिती, अशी असणारी ही जागा अतिशय सुंदर परिसर आहे, पावन जागा आहे। आणि संजीवन मंत्र या ठिकाणी ज्या मंत्राला लोप पावण्याकरता ज्यांनी जन्म घेतला असे असणारे कचदेव, भगवान कचदेव यांची ही पवित्र जागा। आणि या जागेस एक वेळ आपण जरूर मस्तक टेकण्याकरता यावं, कारण अतिशय पावन असणारी जागा ही जागा दर्शनाकरता येताना आपल्याला कोपरगावला यावं लागेल। आणि कोपरगावमधून कोकमठाण गावामध्ये दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिराच्या पूर्व बाजूस असणारं हे भगवान कचदेव यांचं मंदिर अतिशय पावन मंदिर आहे। अनेक विधी या ठिकाणी करत असताना इथं कुठल्याही प्रकारचा मुहूर्त लागत नाही, अशी जागा एकदा जरूर या।